तर सांगली जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस सुरूच आहे। कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं कोयनेमधून 20,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीला पूर आलेला आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी ही सध्या 36 फुटांवर गेली आहे। सांगलीमधील कर्नाळ रस्त्यावरील पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। तर आज सांगली जिल्ह्यामधील मिरज, पलूस, शिराळा आणि वाळवा या 4 तालुक्यांमधील सर्व शाळा महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पलूस तालुक्यामधील भिलवडी भुवनेश्वर वाडी गावचा संपर्क तुटलेला असून या गावातील रस्त्यांवरती पाणी साचलंय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कृष्णेची पाण्याची पातळी 35-36 फुटावरती गेल्यानंतर जो पहिला फटका बसतो तो या सांगली शहरातील कर्नाळ रस्त्याला। या कर्नाळ रस्त्यावर आता मध्यरात्रीच खरं तर पाणी आलेलं आहे। आता पाण्याची या ठिकाणचा जो पातळी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे इस्लामपूर, पलूस, कडेगाव या दिशेने जी या रोडवरून सांगली शहरामध्ये जी वाहतूक होते ती वाहतूक रात्रीपासूनच बंद करण्यात आली आहे। कॉलेज कॉर्नर मार्गे आता ही वाहतूक सांगली शहरामध्ये होते। या भागातील काही व्यावसायिक आहेत, त्याशिवाय काही कुटुंब आहेत ती स्थलांतरित कालच झालेली दिसून येत आहेत। मात्र ज्या पद्धतीनं पाणी आता सध्या वाढतंय ते पाहता ही पाण्याची पातळी आणखीन वाढेल असं दिसतंय। त्यामुळे सांगली शहरातला पहिला जो फटका आहे, पहिला जो रस्ता आहे कर्नाळ रस्ता, तो आता या 35-36 फुटावरती पाणी गेल्यामुळं मध्यरात्रीपासून बंद झाला आणि या मार्गावरची वाहतूक देखील बंद झालेली दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।